साधा पेपर सुद्धा वाचू देत नाहीत. आगे जाओ आगे जाओ. एकदा डोक्याला ताप, दुसरा डवळ्या घरात शिरून चोरी. शिकलेला दिसतो, त्याला बरोबर दाखवतो मी आता. ये. हो. वेलकम मिस्टर मेवणे, वेलकम वेलकम. तू? हो मीच. आज सकाळी आलो. ते कळलं मला. मधू कुठे? मधू तुमची मिसेस, माझी बहीण मार्केटला गेली आहे. तुला इथं सोडून माझ्या डोक्यावर. हो, तुमचं स्वागत करण्यासाठी. वेलकम वेलकम वेलकम. हे बघ, हे तुझं हे मध्ये मध्ये सारखं येणं मला पसंत नाही, सांगून ठेवतो पहिल्यांदा. हा, तुमच्या सुद्धा काही गोष्टी मला पसंत नाहीत बल्लाळ बागडे. कॅन आय हेल्प यू? तू का आलास इथं? इथं येण्याची कारण 3. पहिलं कारण म्हणजे मी नुकताच बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय. नोकरी शोधण्यासाठी आलोय. बघू कुठे मिळेल तिकडे. मुंबई सोडून? हा, मुंबईचे प्रयत्न चालू आहेत. कारण नंबर 2, प्रवासात कुणीतरी माझं पैशाचं पाकिट मारलं. नोकरी शोधायची म्हणजे पैशाची फार गरज असते. आलं लक्षात, ते आलं लक्षात. अर्थात ते पैसे मी तुमच्याकडनंच घेणार. एवढी न परत करणाऱ्याची गॅरंटी देतो. कधी दिले होते आता देणार? मुक्काम? मुक्काम काय आजच जाणार ना? आलोय. तेवढीनं जाईन म्हणतो. कारण नंबर 3. आवय, कुणी नाही का घरात? ताई मी. मंगेशा, हे आले नाही अजून? हे आले, मी चाललो. का रे, आजच आलात आणि लगेच निघाला? माझ्या मेवण्याला मी इथं आलेला आवडत नाही. हे काही म्हणाले तुला? काही बोलले? बोलले? नको नको ते बोलले, मी ऐकले ना. होय. आहो. आलीस एकदाची? होय. चांगलं केलं स्वतःच्या घरात आलीस ते. काय हो? काय? तुम्ही मंगेशाला काही बोललात? मी? तुझ्या भावाला? होय. काय हिंमत आहे का माझी तुझ्या भावाला बोलायची? तेच म्हणते मी. काय? आहो, तो आजचाच दिवस. ताई 4-5 दिवस. होय, 4 दिवस राहणार. आणि मिस्टर मेवणे, कारण क्रमांक 3, तुमच्या ऑफिस मध्ये स्टोअर किपरची जागा रिकामी आहे. त्यासाठी मी. ती जागा तुला मिळणार नाही. अरे राहते कोण तिथं? तुमच्या हाताखाली स्टोअर किपर म्हणून. मला का तुम्ही फालतू जवळ का फालतू? ए, तुझी लायकी मला माहिती आहे काय? आवय, आवय, आवय. किती चालला? अरे काय किती चालला? किती आहे? आता आठवलं. किती आहे? तुमच्या ऑफिस मध्ये कित्येक मुली आहेत म्हणे. कोणी सांगितलं तुला? काही नाही सांगितलं. तुला काय ह्याच्याशिवाय दुसरा मुली आहेत की नाही तेवढं सांगा. आहे, आहेत. पण हुशार आहे. काय सांगता? इफिशियंट आहे. काम करतात. तुझ्यासारखं नाही गावभर भटकत, उगाच भिंतीला रंग लावत. तशाच एका मुलीचा अर्ज तुमच्या ऑफिस मध्ये आलाय. तुझा काय संबंध आहे मुलीशी? पण त्या काय संबंध आहे? मुलीशी नाही, मग? तिच्या भावाशी. भावाची तरी काय संबंध आहे तिचा तुझा? भाऊ माझा बाल मित्र आहे, म्हणून मी तुमच्याकडे शब्द टाकायला आलोय. हे बघ, मला वशिला अजिबात चालत नाही. काय सांगता? आणि माझ्या ऑफिसच्या कामामध्ये नाक खूप असतं तर मी कानाखाली आवाज काढीन. ती मुलगी जर तुझं नाव सांगून आली तर मी तिला अजिबात नोकरी देणार नाही. आहो, चहा घ्यायला येताय ना? येतो ना, चहा घ्यायला येतो ना. आणि भाजी तयार करून ठेवतो तुझ्यासाठी, म्हणजे तू गाव भटकायला मोकळी. मी येतो. कशाला? चहा प्यायला. कुठून भेटत काय समजत नाही. येतात ते आमच्याच घरात येतात. भाजी. सर, बोला, ऐकतोय मी. भानुमती खवळली आहे. तिला प्रमोशन न देता बाहेरचे उमेदवार स्टोअर किपरच्या जागेसाठी बोलवलेत म्हणून. बोंबलू देत, खुशाल बोंबलू देत. मॅनेजरची मर्जी राखायचं दूरच राहिलं, उलट तक्रारी करतात त्याच्या विरुद्ध. वरती प्रमोशन पण पाहिजे. ते जाऊ दे. ते उमेदवार आलेत बाहेर मुलाखतीसाठी. येस सर. अगं हा सरळ सरळ हलकटपणा आहे. मी 5 वर्ष असिस्टंट स्टोअर किपर म्हणून स्टोअर सांभाळलं, नाहीतर काय. अगं पण भानू, तुला प्रमोशन न मिळण्याचं कारण उघड आहे. प्रमोशन मिळवण्यासाठी मी त्या नालायकाच्या गळ्यात पडायला हवं होतं. भानू, तुला किती वेळा सांगायचं तू उगीच चिडत जाऊ नकोस म्हणून. अगं पण किती सहन करायचं. ते बघ, ते समोर बसलेले उमेदवार पाहिले ना तर माझं डोकं नुसतं तापतं. शांत राहा बघू. ए, बागडेचा स्वभाव लक्षात घेता ती समोर बसलेली देखणी पोरगी आहे ना, तिचीच निवड होईल. अगदी पैजेवर सांगते बघ मी. दिलीप नाईक. मला बर. सुनीता राव.
महेंद्र संकले का? हं? सुजाता सोलापूर आहे. हा. May I come in, sir? बस Thank you, sir. आपलं नाव? सुजाता सोलापुरे. सुजाता सोलापुरे. शिक्षण? इंटर सायन्स. इंटर सायन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, मी स्टोअर मॅनेजमेंटचा कोर्स मुंबईतच पूर्ण केला. कशाला? हा? हा हा, अच्छा, म्हणजे ज्यासाठी तुम्ही इथे नोकरीला आलात Yes, ते. sir. हो हो हो. काही छंद? नाही, तसा छंद असा नाही. पण कॉलेजमध्ये असताना मी रायफल पिस्तूल चालवण्याचं शिक्षण घेतलंय, सर. अं, नेम लागतो का बरोबर? थोडासा चुकतो, सर. अरे रे. थोडासा. म्हणजे हृदयावर नेम धरला ना, सर, तर गोळी डोक्यात घुसते. यापुढे डोक्यावर नेम धरा म्हणजे हृदयावर बरोबर गोळी लागेल. कारण आपलं जे हृदय आहे ना ते इतकं सॉफ्ट. जुडो कराटेही येतात, सर. येतं काय? चालवून दाखवू? जुडो कराटे मध्ये चालावं लागतं? हा, म्हणजे हे असं. नको नको, आली आली कल्पना, आली आयडिया आली. माझी नजरही खूप चांगली आहे, सर. ते तर दिसतच आहे. माझ्या नजरेतून कधीही काहीही सुटत नाही. ऑफकोर्स ऑफकोर्स. तुमचे डोळे आहेतच चांगले, मला अतिशय आवडले. मी नजरेबद्दल बोलले, सर. मी तरी कशाबद्दल बोलतोय? डोळे असल्याशिवाय नजर असू शकत नाही, नाही का? मला तुम्ही खूप आवडलात. हं? स्टोअर कीपर म्हणून. त्यासाठीच आला होता ना इथं? येस, सर. थँक्यू, सर. ऑफिशियल लेटर तुम्हाला 2 दिवसांनी मिळेल. थँक्यू. हा. थँक्यू व्हेरी मच, सर. आणि एक गोष्ट, स्टोअरकडे तर तुम्ही लक्ष द्यालच, येस. पण योग्य सहकार्य दिलं तर प्रमोशन्स पण मिळतील. मी जाऊ, सर? जात आहे. थोबाड फोडी असं म्हणायचं मनात आलं होतं माझ्या. हा, मला वाटलं माझं की काय, पण नोकरी तर मिळाली ना. अरे, तुझा तो मेवणा हं? एक नंबरचा चालू माणूस आहे. त्याला आता माझा काय इलाज? पण अं? माझी ओळख आहे असं सांगितलं नाही ना त्याला. अहं. आगाऊपणा गेला ना काय. लघळपणा केला ना अं? बोलण्यात. पण एक दिवस असा धडा शिकवेन ना त्याला. अरे, तू धडा शिकवशील ग, कारण तू कराटे चॅम्पियन आहेस. पण आधी नोकरी तर भक्कम कर. अरे सोड, ही नाहीतर दुसरी. आणि एक गोष्ट सांगू तुला, मंगेश, 2च तास त्या ऑफिसमध्ये होते, पण बऱ्याच गोष्टी कळल्या बघ. बऱ्याच बऱ्याच म्हणजे? बऱ्याच म्हणजे तुझ्या मेवण्याला ऑफिसमध्ये आल्या आल्या 2 कप चहा लागतो. अच्छा, अरे वा. तो सुद्धा त्याच्या स्टेनोनी बनवून दिलेला. शेवटी स्टेनोच का? सुजाता, तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होतीस की घ्यायला गेली होतीस? नाही, बराच तपास केलास म्हणून म्हटलं. बर, ते मरू दे. तू मला एक सांग, काय, मंगेश, काय? तुझं कुठे जमलं का रे? माझं ना जमलं ना. कुठं? ते तुझ्याकडे. ए, नोकरीबद्दल म्हणते मी. अगं, नोकरी मिळेल ग, तू कशाला काळजी करतेस? इकडे बघू. बस बस, हे बघ, तुझ्या मागे लागलो, तू मिळालीस, बरोबर. आता नोकरीच्या मागे लागतो, नोकरी मिळेल काय? मग लागच. हं? माझ्या नानांची अट माहिती ना तुला? काय, काय? आधी नोकरी मग लग्न. काय सांगतेस? अगं, मग मिळाली नोकरी आ? तुला. मला नाही रे, तुला. नानांना केवढी काळजी वाटते माहितीये? सुजाता, आ? मगापासून आपण काळजीबद्दल बरंच काही बोललो, असं नाही वाटत तुला? हो ना, आता थोडस काळजाबद्दल बोलू. हो ना. आ? चल, चावट कुठला? अगं, पण तू ए, तुला दुसरं काही सुचतच नाही का रे? सुस्त ना, यापेक्षा बरंच काही चांगलं चांगलं सुस्त बरं. ए, हं? तुझा मेवणा व्हायला लागलाय, मला गेलं पाहिजे, उशीर अगं होतो. अगं पण पुन्हा भेट कधी? सवड मिळेल तेव्हा. हं. ए, पण एक लक्षात ठेव, काय, काय? माझ्या ऑफिसच्या आसपास अजिबात फिरकू नकोस. हे बघ, मी 4 दिवस मुंबईला जातोय, हा. तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस. आता तू काळजी हा? फक्त या काळजाची कर. किती म्हणून बोलायचे मंगेशाला? त्याला काही मानपान आहे की नाही? माझा भाऊ आहे तो. छी! तुला 1000दा सांगितलं की तुझा भाऊ मला अजिबात आवडत नाही.
उचापतीशी दुसरं काय करत नाही तो. दुसरीकडे कुठेतरी सोय बघ त्याची. आवय माझे हा? त्याच्या सख्या बहिणीचे घर इथं असताना सख्या बहिणीचं नाही तुझं वाटतं. माझा भाऊ अरे आहे काय राहणार आहे ते सांगते. वातावरण तापलेलं दिसतंय. हं? बंबवाल्याला बोलवू का? तुमच्यामुळेच त्याशिवाय नाही तापणार वातावरण. मी काय सूर्य वाटलो की काय? सूर्य बघून घ्या एकदा यांचा चेहरा. तुम्ही जर इथंच मुक्काम करणार असाल तर हे वातावरण असंच गरम राहणार. त्याचे झळा आम्हाला लागतायत. म्हणजे मी या घरातनं जाऊ म्हणता? तुला कधी मी राहा म्हटलं होतं? अपमान अपमान. आवय ताई, मी या घरातून चाललो ताई. मंगेशा तुझ्या बहिणीच्या घर ना चाल बघू आज. चल विकेट. इथं काय ते सांगायला आपलंच घर असल्यासारखं बोलते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय मी माझ्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे. त्याला मी काय करू? माझा नाईलाज आहे, मला माहिती आहे ते. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित नाहीये. काय? माझ्या आई मरताना ताईनं वचन दिलं होतं, हम्म. मंगेशाला कधीही अंतर देणार नाही. असं हम्म. उद्या मी मरायला टेकलो ना काय सांगताय काय? तर तुझ्या ताईच्याकडून वचन घेईन काय 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 काय? की हा नग आहे ना हं. त्याला घरात परत पाऊल टाकायला द्यायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सांग. ती वेळ मी येऊ देणार नाही. असं? लात घालतो तुझ्या कमरेत. मी तुम्हा तिघींना अशासाठी बोलवलं होतं की माझी बहीण 2 दिवसांनी इकडे येते. अरे पण 2 महिन्यांनी येणार आहे असं म्हणाला होतास ना. अगं आधी असंच ठरलं होतं, पण ती 1 आठवडा आधीच येते. अरे म्हणजे तुझ्या मेवण्याला सोडलं पाहिजे, नाहीतर सगळाच घोटाळा होणार. घोटाळा एक नाही, अनंत घोटाळे होते. म्हणजे आता आमच्या तिघींची धडकत नाही. म्हणजे आमच्या तिघींची नोकरी जाणार. अगं नुसत्या नोकरीवर भागलं ना तरी खूप आहे, पण हा मंगेश मात्र सुटणार. तुम्ही तिघी असं का नाही करत? सरळ मुंबईला जा हेड ऑफिसला आणि सगळं सांगून टाका. आम्ही असं का केलं, कशासाठी केलं, काय. खरंच त्याशिवाय दुसरा काही मार्ग हा. नाहीये. अरे पण तुझी बहीण कधी येणार? परवा सकाळी इकडं पडली. ताई आली वाटतं. ताई अरे आम्हाला आला, आम्हाला पाठवलं होतं स्टेशनवर. आम्हाला पण अगदी कमाल करतात बाबा. काय रे काय कोणी नाही आलंय स्टेशनवर? कसे येणार आता? काय झालं? माझे बेवडे. काय झालं? तसं काय नाही झालं. ते फ्लूने आजारी आहेत 4 दिवस. अशक्तपणा आला ना म्हणून नाही आले स्टेशनवर. मेल्या हे कधी सांगणार? आणि काय रे हा? तू कुठे गेला होता? हे मी आपलं मला मेवणे सोडेच नात ग. त्याचं काय आलं, त्यांना अशक्तपणा आला होता ना म्हणून त्यांनी मला धरूनच ठेवलं. जाऊच देईनात. प्रेम ना माझ्यावर. मग अवय मला कळवायची नाही. कसं कळवणार? कुठे आहेत ते? हसणार वर. वा. आईले आले खाली आईले. आहे इथंच आहे. तुला वाटलं असेल बहुतेक आतापर्यंत काहीतरी झालं असेल म्हणून. हा? काय हे हा. काय बोलताय? हा. कसं बघू? बसा बघू. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. अंग सगळं आंबून गेलं वरती. आमणारच. फ्लूमुळे नाही काय. काय हो तुमच्या जेवणाचे हाल तर नाही ना झाले? जेवणाचे हाल होतीलच कसे. रोज आपले तुपातले डब्बे डब्बे काय मज्जा. तूच बोल. मला बोलायला देऊ नकोस. तू स्वतःच बोलून टाक सगळं. हा? विचार घरात बघा. विचार एक दिवस घरात बघा. विचार. मंगेशा दादांचं खोटं बोलतात. आई शपथ दिवस रात्र मी इथेच होतो. हम्म. त्यांची सेवा करत होतो. स्मृती गेले ना फ्लूमुळे म्हणून त्याला काही आठवत नाही. ताईने सांगितलंय घराकडे लक्ष ठेवा म्हणून. हो कोणाच्या? ताईच्या. आणि ठेवत होतास कोणाच्या? ताईच्या. मला वाटलं दुसऱ्या कोणाच्या. मी तुम्हालाच विचारते. मला काय विचारते? मंगेशाला घरात टाकून तुम्हीच तर कुठे बाहेर जात नव्हता ना. एक तर तू बॅग घेऊन गावाला जा आणि मलाच विचार तुम्हीच ते कुठे बाहेर जात नव्हत्या. 24 तास मी घरातच होतो. म्हणजे ऑफिस नव्हतं? जात होतो ना. ऑफिस मध्येच तेवढा जात होतो. औषध वेळेवर घेत होता ना. आधी घेतच नव्हते. शेवटी मी नाक दाबून त्यांना औषध पाजलं. तेव्हा कुठे त्यांच्या आजारातनं सुटका झाली. नाही का हो मेवणे? राईट. राईट म्हणताय. करेक्ट. करेक्ट पण म्हणताय. परफेक्ट. परफेक्ट. ऑफिसला होतो. मला वेळ होतोय. यावर आपण नंतर बोलू. चालेल निवांतपणे. चालेल. ताई मेवणे बघ कसे करतायत. ताई मेवणे बघ कसे करतायत. लू लू